पहिला आहे तुमच्या आयुष्याची आणि स्वतःची 100% जबाबदारी घ्या. एक मुलगा आणि एका पुरुषामध्ये फक्त एक फरक असतो. मुलगा नेहमी कोणावर तरी अवलंबून असतो. आपल्या वडिलांवर, आपल्या मित्रांवर, कुटुंबावर किंवा ह्या समाजावर. दुसरीकडे एक पुरुष पूर्णपणे स्वावलंबी असतो. तो स्वतःच्या आयुष्याची 100% स्वतः जबाबदारी घेतो. आता जबाबदारी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे? स्वतःच्या चुका स्वीकार करणे, गरज पडल्यास माफी मागणे, मिळालेल्या यश अपयशाची पूर्णपणे जबाबदारी घेणे, आयुष्यात आलेल्या समस्यांना, संकटांना दुसऱ्यांना दोष न देता स्वतः जबाबदारी घेणे. जर तुम्हाला एखादे काम दिले असेल तर त्या कामाबद्दल तक्रार करण्याऐवजी किंवा त्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी ते काम स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करा. आपल्या वडिलांवर, आईवर, मित्रांवर, गव्हर्नमेंटवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा. दुसरं आहे, काही झाले तरी तुम्हाला मनाने मजबूत राहावेच लागेल. मित्रांनो, एक पुरुष म्हणून तुम्हाला मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या मजबूत व्हावेच लागेल. कारण हे जग फक्त स्त्री आणि लहान मुलांच्या भावनांना महत्त्व देते, पुरुषांच्या नाही. तुमच्याकडून नेहमी हीच अपेक्षा ठेवली जाईल की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग राहिले पाहिजे आणि तुमच्या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजे. जेवढ्या लवकर हे कटू सत्य तुम्ही स्वीकार कराल तेवढ्या लवकर तुमची प्रगती होईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा पुरुषाकडून हीच अपेक्षा ठेवली जाते की त्याने ह्या परिस्थितीमध्ये मजबूत राहावे. भले तो आतमधून कितीही दुःखी असू दे, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्ट्रॉंग राहावेच लागेल. वाईट काळात दोनच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक तुमची मानसिक शक्ती आणि दुसरी शारीरिक शक्ती. त्यामुळे शक्तिशाली बना. तिसरं आहे, पोरींच्या मागे धावणे बंद करा. पोरीच तुमच्या मागे लागतील असे काम करा. युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरमध्ये एक संशोधन करण्यात आले ज्याच्यामध्ये असे आढळून आले, जी लोक कमी उपलब्ध असतात त्यांच्याकडे लोक जास्त आकर्षित होतात. संशोधक गुरीट बम्मा म्हणते, जी लोक लवकर आकर्षित होतात ते जास्त उतावीळ असतात. ह्या लोकांना समाजात जास्त किंमत नसते. जर तुम्ही सुद्धा बाकीच्या पुरुषांसारखे मुलींच्या मागे असाल तर तुम्ही वेगळे काही करत नाही. तुम्ही सुद्धा ह्या वागण्यामुळे एक प्रकारचा उतावीळपणा दाखवत आहात जो मुलींना अजिबात आवडत नाही. दुसरीकडे जर तुम्ही तुमची मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करत असाल, तुमच्या आयुष्याचा काही उद्देश असेल तर तुम्ही एक ध्येयवादी व्यक्ती आहात. हा गुण खूप कमी लोकांमध्ये असतो. मुलींना सुद्धा अशा पुरुषांबरोबर राहायला आवडते ज्यांच्या आयुष्यामध्ये काही ध्येय असतील, उद्देश असेल. चौथे आहे, आयुष्यात सर्वात आधी तुमच्या गोल्सला, ध्येयांना जास्त महत्त्व द्या, नंतर बाकीच्यांना. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या ध्येयांपेक्षा, स्वप्नांपेक्षा दुसऱ्यांचा विचार करत असाल, स्वतःला खुश ठेवण्याऐवजी तुम्ही दुसऱ्यांना खुश कसे ठेवायचे ह्याचा विचार करत असाल तर तुम्ही असे काहीतरी करायचा प्रयत्न करत आहात जे पूर्णपणे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. तुम्ही स्वतःला प्राधान्य देण्याऐवजी दुसऱ्यांची स्वप्ने, आनंद यांना प्राधान्य देत आहात आणि स्वतःला कमी महत्त्व देत आहात. असे केल्याने तुम्ही कधीच तुमची मोठी स्वप्ने, ध्येय पूर्ण करू शकणार नाही. तुम्ही तीच चूक करत आहात जे जास्त करून पुरुष करत असतात. ते आपली गर्लफ्रेंड, मित्र, समाज हे कसे खुश राहतील ह्याची जबाबदारी घेतात. ह्यासाठी ते आपली वेळ, ऊर्जा, पैसे खर्च करतात, ज्यामुळे समोरची व्यक्ती काही काळासाठी त्यांच्यावर खुश सुद्धा होते. पण मानवी स्वभाव असा आहे की लोकांना विसरायची सवय असते आणि मग हीच लोक आपण त्यांच्यासाठी केलेला त्याग, कष्ट विसरून जातात. कारण प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बिझी होऊन जातो आणि नंतर मग तुम्हाला पश्चाताप होतो की अरे, मी उगाच त्याच्यासाठी माझ्या आयुष्याचा अनमोल वेळ, एनर्जी, पैसे खर्च केले. मित्रांनो, विमानात बसल्यानंतर सुद्धा सांगितले जाते की संकट आल्यास सर्वात आधी स्वतःचा मास्क लावा आणि मगच दुसऱ्यांची मदत करा. पाचवा आहे, दादागिरी करू नका आणि कोणाची दादागिरी सहन करू नका. एक खरा पुरुष कोणालाही जाणून बुजून त्रास देत नाही किंवा तो कारण नसताना कोणाला दुःखी करत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कोणाची दादागिरी सहन सुद्धा करत नाही. म्हणजे कोणाच्या वाट्याला जायचं नाही, पण जर कुणी आपल्या शेपटीवर पाय दिला तर मग त्याला सोडायचे नाही. तो नेहमी स्वतःसाठी
आणि दुसऱ्यांसाठी उभा राहतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देते आणि तुम्ही मोठ्या हिमतीने त्याचा सामना करता, तेव्हा तुम्ही अजून स्ट्रॉंग बनत जाता. 6वं आहे, पैसा हे तुमच्यासाठी सर्वात मोठी पॉवर असते. ज्याच्याकडे पैसे आहे त्याच्याकडे पॉवर असते. आणि तुम्ही पुरुष म्हणून जेवढी ही वास्तवता स्वीकार कराल तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे. मान्य आहे, पैसा सर्वस्व नाहीये, पण 90% आयुष्यातल्या समस्या पैशांमुळे सुटतात हेही तेवढेच खरे आहे. वाईट काळात भलेही तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल, लोक तुमच्या कामी येणार नाही, पण तुमचे पैसे वेळेला नक्कीच तुमच्या कामी येतील. मित्रांनो, मी असे अजिबात म्हणत नाही की तुम्ही सगळं विसरून जा. आपल्या परिवाराला, मित्रांना विसरून फक्त पैसे कमवायला लागा. पण आजच्या काळात पैशाचे किती महत्त्व आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. चांगले शिक्षण, चांगली लाईफस्टाईल, चांगले आयुष्य पैशानेच मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त आयुष्यात पैसे कमवायचा प्रयत्न करा. 7वं आहे, सतत तक्रार करून लाचारीमध्ये आयुष्य जगू नका. तुमच्या आयुष्यातल्या 80% लोकांना याने काही फरक पडत नाही की तुम्ही किती प्रॉब्लेममध्ये आहात. बाकीची 20% लोक ती आहेत जी तुमच्या समस्या ऐकून घेतील, तुम्हाला चांगले सल्ले देखील देतील, पण शेवटी तुम्हालाच तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवायचे आहे. बरेच लोक तर तुमच्या प्रॉब्लेम्सचा चर्चेचा विषय बनवतात, तुमची थट्टा मस्करी करतात. जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या आयुष्यातल्या समस्या सांगत बसता तेव्हा नकळतपणे तुम्ही लोकांना हे सांगता की माझ्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी मी काबिल नाहीये. तुम्ही लोकांसमोर एक प्रकारे लाचारी प्रकट करता. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या समस्या कोणाला सांगितल्या नाही पाहिजे. तुमच्या जवळच्या लोकांबरोबर नक्की शेअर करा आणि त्यांचे उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. पण जर सातत्याने तुम्ही फक्त तक्रारच करत असाल तर ही सवय तुमच्यामधली कमजोरी दर्शविते. 8वे आहे, शिस्तबद्ध आयुष्य जगा. जर तुम्ही आयुष्यात काही ध्येय ठरवले आहे आणि प्रचंड मेहनत करून शिस्तबद्ध पद्धतीने त्यामध्ये यशस्वी होता, तुमचे असे शिस्तबद्ध आयुष्य बघून लोक तुमचा आदर करू लागतात. एक गोष्ट मनात करून ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात मोठे काहीतरी करायचे असेल तर त्यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, ते म्हणजे चांगल्या सवयींची शिस्त लावून घेणे, ज्याला आपण सातत्य, कन्सिस्टन्सी सुद्धा म्हणू शकतो. शिस्तबद्ध आयुष्य जगल्याने तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो, जो तुमचे आयुष्य सुखकर आणि आनंदी बनवतो. 9वं आहे, रुबाबात राहायचा प्रयत्न करा. कोणत्याही संवादामध्ये फक्त 20% तुमच्या शब्दांना महत्त्व असते, बाकीचे 80% तुमची पर्सनॅलिटी आणि ध्येयबोलीला महत्त्व असते. तुम्ही किती या गोष्टीला नाकारा, पण आज सुद्धा कोणत्याही पुस्तकाला त्याचे कव्हर बघूनच खरेदी केले जाते. तुम्ही किती हुशार असाल, प्रतिभावान असाल, पण तुमचे राहणीमान, कपडे, आरोग्य टापटीप नसेल तर तुमचे लोकांवर इम्प्रेशन पडणार नाही. जेव्हा आपण आपल्या पर्सनॅलिटीला आणि आरोग्याला महत्त्व देतो, ते हे दर्शविते की तुम्ही स्वतःवर प्रेम करता. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो तोच दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो. 10वं आहे, कमी बोला आणि जास्त ऐका. मित्रांनो, गरजेपेक्षा नेहमी कमी बोला. अनेक लोकांना जास्त बोलायला आवडते. सगळ्यांना हे दाखवायला आवडते की बघा मी किती ज्ञानी आहे, मी माझ्या आयुष्यात काय काय मिळवले आहे. पण जी लोक स्वतःच्या तोंडातून स्वतःची स्तुती करतात अशी लोक कोणालाच आवडत नाही. असे केल्याने नकळतपणे तुमच्यामधला घमंड बाहेर पडत असतो. ह्या उलट जी लोक हुशार असतात, यशस्वी असतात, तुम्हाला जाणवेल की ही लोक फार कमी बोलतात आणि लोक सुद्धा अशा लोकांकडे आकर्षित होतात. यामुळे लोकांना ज्ञान द्यायच्याऐवजी जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त ऐकता तेव्हा लोकांना तुमच्याबरोबर बोलायला आवडते, त्यांना तुमच्याबरोबर गोष्टी शेअर करायला आवडतात. मित्रांनो, हे होते ते 10 गुण जे खऱ्या पुरुषामध्ये असतात. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की फॉलो करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.